राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि माजी महसूल मंत्री तसंच राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा एकदा जुंपले। त्याला कारण ठरलंय गिरीश महाजन यांनी खडसेंना केलेला नोटबंदीच्या काळातल्या काही कथित गैरव्यवहारांचा आरोप आणि या सगळ्या आरोपांमुळे जुन्या राजकीय शत्रूंमध्ये आता नव्यानं वाद सुरू झालाय। नोटबंदीत खडसेंची कामं मला माहिती आहेत। नोटाबंदीच्या काळामध्ये ज्या बंद झाल्या त्यावेळेला तुम्ही काय काय धंदे केले याचा बोलायला लावू नका मला। गिरीश महाजन यांचा खडसेंवर नवा आरोप। सगळं माहिती कशी बंद झाल्या, कुठून झाल्या, काय केलं म्हणून। आतापर्यंत जबान चूप का राहिली? असं काय होतं की गिरीश भाऊ आतापर्यंत बोलले नाही, आतापर्यंत तुझी जबान का चूप राहिली? एकेरी उल्लेख करत खडसेंचं प्रत्युत्तर। तुला बोलायला तर बाबा तेव्हाही परवानगी होती, आताही परवानगी होती, मग शोध न काढून अन्न काढून तुला काय काढायचं आहे ते? जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवरून दोन कट्टर राजकीय विरोधक असलेले गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात आरोप प्रत्यारोपांचं जोरदार सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। गिरीश महाजन यांनी तर नोटबंदीच्या काळात तुम्ही काय केलं ते सांगायला लावू नका असा इशाराच खडसेंना दिला। नोटाबंदीच्या काळामध्ये ज्या बंद झाल्या त्यावेळेला तुम्ही काय काय धंदे केले याचा बोलायला लावू नका मला। सगळं माहिती कशी बंद झाल्या, कुठून झाल्या, काय केलं म्हणून। पण मला असं वाटतं की चोराच्या उलट्या बोंबा करू नका। आता निवडणुका समोर आहे, समोर या, निवडणुका जिंकून दाखवा। गिरीश महाजन एवढ्याच वरती थांबले नाहीत, तर त्यांनी कर्माची फळं भोगावी लागतील असं म्हणत खडसेंवर कारवाईच्या बद्दल सुद्धा सूतोवाच केलाय। तुम्ही तुमची सत्ता असताना वाटले ते केलं, पण आमची सत्ता असताना आम्ही एक गोष्ट सुद्धा चुकीची करणार नाही, एक गोष्ट चुकीची करणार नाही। जे खरं असेल ते आम्ही कडे करू आणि ते सत्य असेल ते बाहेर येईल, पण मात्र तुम्हाला त्याचा भोगावं लागेल, तुम्हाला निश्चित भोगावं लागेल। तुम्ही किती आवडला विकास चोर आहे का, काय चोर केलं का, काय आपण सांगितलं नका। आता गिरीश महाजन यांनी थेट आरोप केल्यानंतर शांत राहतील तर ते खडसे कसले? महाजन यांच्या या आरोपांमुळे संतापलेल्या खडसे यांनी महाजन यांचा एकेरी उल्लेख करत काय शोधायचंय ते शोधून काढा असा पलटवार केलाय। गिरीश भाऊची मला कीव येते, ओढलं बाबा शोधलं तू नोटाबंदीच्या काळात काय झालं काय नाही, तुला कोणी अडवलं होतं? आतापर्यंत तुझी जबान का चूप राहिली? असं काय होतं की गिरीश भाऊ आतापर्यंत बोलले नाही आणि आत्ताच बोलायला लागले? असा कुणाचा दबाव होता गिरीश भाऊवर की बोलू नये? तुला बोलायला तर बाबा तेव्हाही परवानगी होती, आताही परवानगी होती, मग शोध न काढून अन्न काढून तुला काय काढायचं आहे ते? जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असा सामना रंगतोय। एकनाथ खडसे यांच्या विरोधात भाजपनं 40 गावच्या आमदारांना मुक्ताईनगरमधून मैदानात उतरवलंय, तर शिंदे गटानं खडसे पॅनलमधील माजी आमदार दिलीप वाघ यांना त्यांच्याकडे ओढलंय। त्यामुळे आता निवडणुकीच्या रणधुमाळीत नवनवीन आरोपांची राळ उठण्याची शक्यता आहे। भुसावळहून इम्तियाज अहमद आणि जळगावहून नितीन नांदूरकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।